नमस्कार. आले व हळद पिकामध्ये बेसल डोस का टाकला पाहिजे आणि तो कुठला टाकला पाहिजे आणि नाही टाकला तर त्याचे काय अडचणी यावर आपल्याला थोडंसं आज डिस्कस करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये किंवा शेतकऱ्यांशी आमचं डिस्कशन चालू असतं. तर यामध्ये हेच ऐकायला मिळालंय की आम्ही बेसल डोस नंतर टाकतो, लागवडीनंतर 60 दिवसांनी टाकतो, नंतर किंवा जे काही 120 दिवसांनी किंवा 30 दिवसांनी. ते सगळं मान्य आहे. पण एक कंद आहे, तो आपण डेव्हलप करतोय. तर थोडक्यात मला हे म्हणायचं आहे, तर हे समजा हळद आहे, हा जेठा कंद आहे आणि इथून हे सगळे मदर, सब मदर हे सगळे शूट्स डेव्हलप झाले किंवा हे सगळे डेव्हलपमेंट फ्रूट्स किंवा आले पिकामध्ये देखील ही जी काही सगळी डेव्हलपमेंट आहे, हे सगळं चालू असताना याचं प्रॉपर पोषण झालं तरच साईज चांगली होणार किंवा कंद फुगणार किंवा करपा कमी किंवा अडचणी कमी, कंदकुज कमी, फुगवण चांगलं वगैरे सगळं. तर हे सगळं होत असताना डे 1 पासून म्हणजे पहिल्या दिवसापासून पिकाचं पोषण होणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याकडे जेव्हा लहान बाळ येते त्याचं देखील आपण डे 1 पासून पहिल्या 5-6 महिने खूप काळजी घेतो. नंतर मग हळू बाहेरचं जेवण त्या सगळ्या गोष्टी करत असतो. तसंच पिकाला लहान बाळासारखं आपण जोपासलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला बेसल डोस टाकणं खूप गरजेचं आहे. मग आता बेसल डोस टाकताना जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला बदल करावा लागतो, राईट? मग जमिनीच्या प्रकारानुसार बदल करत असताना पण त्यातल्यात आपल्याला चुनखडीची अडचण जास्त असते. मग चुनखडीच्या जमिनीमध्ये आपल्याला काय काय करावं लागेल, तर आपल्याला अमोनियम सल्फेटचा एक वापर करायचा. म्हणजे जेणेकरून काय होतं की अमोनियम सल्फेटची जेव्हा पाणी लागल्यानंतर किंवा जमिनीत जी काही रिॲक्शन होते त्याच्यामुळे ती न्यूट्रलाइज होते आणि पीएच देखील मेंटेन होतो, न्यूट्रिएंटची अवेलेबिलिटी होते. हा एक पहिला मुद्दा. दुसरा, डीएपी, एसएसपी जे काही असतं त्याच्यामध्ये दोन्ही वापरू शकतो, पण एसएसपी मध्ये जे काही कॅल्शियम, सल्फर आणि फॉस्फरसची उपलब्धता असते त्याच्यामुळे त्यातली जे सल्फर आहे त्याच्यामुळे आपल्याला चांगला फायदा होतो. आणि एसएसपी हे लवकर लिचवटी देखील होत नाही, हळूहळू पिकाला उपलब्ध होत राहतं आणि सल्फरमुळे आपल्याला पीएच मेंटेन न्यूट्रलाइज करण्यासाठी देखील मदत होते. यातील फॉस्फरस कॅल्शियम सोबत लवकर फिक्सही होत नाही आणि फॉस्फरसच पिकाला सुरुवातीला मुळांच्या डेव्हलपमेंट, फॉस्फरस आणि कॅल्शियम मुळांच्या डेव्हलपमेंट पासून पानांच्या आकारापर्यंत, शूट्स पर्यंत गरजेचा असतो. त्यामुळे एसएसपी वापरणं फायद्याचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये MgSO4 म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट्स आपण 10-15 किलो पर्यंत वापरायचं. या 1 ते 2 बॅग आपण गरजेनुसार वापरू शकतो आणि 10 ते 15 किलो पर्यंत आपला मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा. त्यानंतर बेंटोनाइट सल्फर जे असतं ते आपल्याला 10 ते 15 किलो पर्यंत वापरायचं आहे. आता सल्फर का बरं वापरायचं आहे? कारण की सल्फरचा वापर केल्यामुळे पीएच न्यूट्रल होण्यासाठी मदत होणार. त्यानंतर न्यूट्रिएंटची उपलब्धता होणार. न्यूट्रिएंट्समध्ये फॉस्फरस आहे, फेरस आहे, झिंक आहे, मँगनीज आहे. हे देखील त्याच्यामुळे रिलीज होणार पीएच मेंटेन केल्यामुळे. आणि हे झालं की पिकाची कंदाची वाढ होण्यास आपल्याला मदत होईल. ऑक्सिन, सायटोकाइन्स, हार्मोन्स वगैरे हे आपल्याला माहित आहेच. त्यानंतर शेणखत किंवा मळी आपल्याला वापरायची आहे. आता शेणखत किंवा मळी का बरं? कारण की याच्यातील जे ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट फॉर्म जे आहे ते आपल्याला महत्वाचं आहे. जसं NPK आहे किंवा इतर पण आहे. तसं आपण जर मळीचा बघितला तर मळीमध्ये आपल्याला 1.5 to 1.7% पर्यंत आपल्याला नायट्रोजन मिळतो. 2.5 to 2.6 पर्यंत आपल्याला फॉस्फरस मिळतो. 1 to 1.4% पर्यंत आपल्याला पोटॅश मिळतो आणि सल्फर देखील त्याला 2 to 2.34 पर्यंत मिळू शकतो. हे एक त्याचा ॲडव्हान्टेज आहे आणि हे प्रोसेस करूनच वापरायची आहे. म्हणजे डायरेक्ट आपल्याला मळी किंवा खत वापरायचं नाहीये. कारण की जर आपण 100 किलो चं पर्सेंटेज हे बघितलं, त्याच्यामध्ये शेणखत जरी वापरलं आपण कुजलेलं, तर आपल्याला याच्यामध्ये NPK तिन्ही मिळणार आहे. तर याच्यामध्येही 2 to 2.4, त्याच्यानंतर 0.5, 0.45% पर्यंत आपल्याला याच्यामध्ये NPK मिळणार आहे. हे प्रोसेस केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कन्सोर्शिया वापरू शकतो किंवा अन्न किट वापरू शकतो किंवा ॲझोटोबॅक्टर, PSB, KMB किंवा लवकरच एलिफंटची रेंज बाजारात येणार आहे त्याचा देखील आपण करू शकतो. त्यानंतर निंबोळी पेंड. निंबोळी पेंड आपल्याला का बरं वापरायची आहे? तर निंबोळी पेंड मधील जे काही घटक असतात, तर निंबोळी पेंडमुळे हे कीटकनाशक, बुरशीनाशक म्हणून देखील काम करतं, प्रिव्हेंटिव्ह म्हणून देखील काम करतं. तर यामध्ये आपल्याला निमॅटोड कंट्रोलसाठी मदत होते, उंदीच्या कंट्रोल करण्यासाठी मदत होते. त्यानंतर किडी वगैरे अंडी टाकतात, ते टाकू नये त्यासाठी मदत होते. तसेच डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, करपाच्या वेगळ्या जे पिथियम, रायझोटोनिया, फ्युझेरियम, फायटोप्थेरा, इंटरनेरिया किंवा वेगळ्या बुरशी आहेत
त्या देखील कंट्रोल करण्यासाठी सुरुवातीपासून बेसिक काही प्रमाणात आपल्याला निंबोळी पेंड मदत होऊ शकते. त्यानंतर त्याच्यामध्ये रिजेंट पण घ्यायचं आहे आपल्या कीटकनाशक 4 किलो. त्यानंतर मायक्रोन्यूट्रंटचं CMC टेक्नॉलॉजीचं हेच वापरायचं आहे. दुसरं मी सजेस्ट नाही करणार, कारण की ही टेक्नॉलॉजी CMC टेक्नॉलॉजी त्याच्यावर भर यासाठी आपण देतो की याचं जे काम करण्याचं स्वरूप आहे सगळं न्यूट्रिएंट सोबत घेऊन चिलेट मायक्रोन्यूट्रिएंट कॉम्प्लेक्स डेव्हलप करून पिकाला उपलब्ध करून देण्याची क्षमता याची आहे. 2 to 4 kg पर्यंत याचा आपल्याला वापर करायचा आहे. आणि हे सगळं ब्लेंड करून त्याला कोट करण्यासाठी US च्या ॲग्मोर इंकचा आपल्याला स्ट्रायगो ब्लेंड 100 ml वापरायचं. तर एवढं आपल्याला चुनखडीची माती असो किंवा हेवी सॉइल जरी असली तरी त्याच्यामध्ये थोडासा खतांमध्ये बदल करू शकतो. तसेच यामध्ये आपल्याला MOPचा पण 50 ते 75 किलो पर्यंत वापर करायचा आहे, कारण की सुरुवातीपासून शेवटपर्यंत पोटॅश गरजेचं आहे. ते MOP मधनं मिळणार आहे. पोटॅश का बरं? पर्णछिद्र जे असतात पानाच्या खालची त्याची बंद चालू करण्याची जी वडजाप असते ती पोटॅश करत असतं. आणि पोटॅशचं काम खूप महत्वाचं आहे, कारण की जेव्हा पाण्याचा ताण आहे किंवा गरजेपेक्षा जास्त पाणी आहे, पाणी जास्त जाऊ नये किंवा ऍब्सॉर्ब होऊ नये किंवा पाण्याचा ऱ्हास होऊ नये हे त्या पर्णछिद्रांवर अवलंबून असतं. हे सगळं करण्यासाठी आपल्याला पोटॅश मदत करणार आहे. कंद डेव्हलपमेंटसाठी डे 1 पासून रोगप्रतिकारक क्षमता, जे विंटर डॉट कंडिशन आहे त्या सगळ्या गोष्टीसाठी पोटॅश गरजेचं आहे. MOP पण आपल्याला त्याच्यात वापरायचं आहे. त्यानंतर लवकरच बाजारात ॲग्रोकेमिस्टची काही 2 ते 4 उत्पादनं बेसल डोसशी रिलेटेड आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. तर त्यामध्ये मिसा वॅम म्हणून एक आहे. आता वॅम म्हणजे मायक्रोरायझा ग्रॅन्युअल्स, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. पण इतर सगळ्या कंपन्यांची उत्पादनं चांगलीच असतात, पण मिसा वॅम आणि इतरमध्ये हा फरक आहे की यामध्ये वॅम जी एंडोमायक्रोरायझा असते ती तर आहेच, ती काम करणारच आहे, पण इतर अजून काही स्पेशल मायक्रो ऑर्गॅनिझमचा समावेश केला गेला आहे. 3 ते 4 इतर अजून मायक्रो ऑर्गॅनिझम्स असणार आहे. लॉन्चिंगच्या वेळेस तुम्हाला ते सांगण्यात येईल त्याच्यामध्ये काय काय असणार आहे. प्लस त्यामध्ये पिकाचं पोषण होण्यासाठी अजून काही न्यूट्रिएंट्स आणि त्यांचा समावेश केला गेला आहे. तर एकंदरीत 4 किलोचा आपल्याला डोस यासाठी वापरायचा आहे. ॲडिशनल तुम्ही याचं बुकिंग करू शकता. हा एक विषय. त्यानंतर दुसरं गोतेजचा एक आपण वापर करू शकता. हे पण एक फॉर्मेशन आहे. अल्टिमी टेक्नॉलॉजी अंडर यांचा समावेश केला गेला आहे. बाजारामध्ये लवकरात लवकर उपलब्ध होतील. तर गोतेज देखील एक उत्पादन आहे. 2 ते 4 किलोपर्यंत याचा वापर करायचा आहे. यामध्ये देखील NPK कन्सोर्शिया, त्यानंतर डिकम्पोजिंग करणाऱ्या 3 प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा समावेश केला आहे. त्यानंतर ट्रायकोसुडो देखील याच्यात असणार आहे आणि त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस देखील असणार. म्हणजे एकंदरीत पिकाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठल्याही स्टेजला या दोन्ही उत्पादनांचा बेसल डोस तुम्ही वापर करू शकता. नक्की याचा एकदा वापर करू. याची जर सविस्तर माहिती आपल्याला आपल्या मातीनुसार, प्रकारानुसार, आले आहे की हळद आहे यानुसार जर डेव्हलप करून पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करू शकता.